पहिल्याच बॉल ते कुठल्या प्रकारचा चान्स घेतलेला नाहीये. जसा बॉल समोर आला अगदी बॅकफुट ते जाऊन सोफ्ट्याने ते बॉलला ढकललं आणि यावेळी धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न झालेला नाहीये. सुरुवातीचा खेळ जो आहे तो मॅटिटरी पॉवर प्ले आणि मॅटिटरी पॉवर प्ले मध्ये सुरुवात तितकी चांगली दमदार आतापर्यंत करण्याचा इरादा बिलकुल झालेला नाहीये. परंतु सुरुवात चांगली सध्या पाहायला मिळते कारण की टेस्ट मध्ये सध्या फलंदाज युवराज हो सर बॅटने ऑप्सला हा बॉल गॅप रेट केले. पिटर सध्या बॉल पर्यंत पोहोचते. रवी तो बॉलला कलेक्ट करतील. एकच सिंगल इथे प्राप्त केली जाते. धावींचा पुन्हा एकदा शुभ आरंभ सध्या केला जातो. आरंभ हे प्रचंड या प्रकारची सुरुवात सध्या केली जाते कारण की बॅटिंग करणाऱ्या टीमला एक मोठं लक्ष पाहिजे आणि त्या प्रकारचा खेळ सध्या केला जातो. पुणे इथं बोलत तयार पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत सुरुवात चांगली सध्या पाहायला मिळते. नवीनच्या ज्या प्रकारे आपण पाहतो सुरुवात करायचं प्रत्येक बॅटरला कारण की प्रत्येक बॅटरवरती विश्वास तर आहे या टीमचा प्रिन्स वॉरियर्स. मागचा सामना अगदी क्लोज एन्काउंटर पाहायला मिळाला आणि क्लोज एन्काउंटरमध्ये पराभवाचा धक्का सुपर ओव्हरच्या मॅचमध्ये परत त्यांना स्वीकारावा लागलेला आहे प्रिन्स वॉरियर्स. हो सर बॅटने ओन्सला डाऊन द ट्रॅक पिटका चांगला खेळला. फिल्डर सध्या आहे मिळवला बॉलला फिरकती तो पर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. एका बाजूने डीजे अजित वॉरियर्स टीमने आतापर्यंत सामने गमावत आलेत म्हणजे काय तर या सामन्याचा अगदी कायापलट करण्याचा प्रयत्न त्यांचा राहील. 2 सामने जिंकलेत आतापर्यंत प्रिन्स वॉरियर्स या टीमने एक सामना गमावला. हा चौथा सामना त्यांचा सध्या आहे. बॉलिंग तर्फे पुणे डबल तयार. सोफ्ट्याने इथे सुद्धा ढकलत असताना पहिली षटक आतापर्यंत समजदारीचं क्रिकेट आहे कारण की कुठल्या प्रकारची रिस्की क्रिकेट खेळलं जात नाहीये. रिस्क घ्यावी लागेल क्रिकेटच्या या क्रीडा नगरीमध्ये आणि तो प्रयत्न करण्याचा इरादा सातत्याने होता पण बॉल जो आहे तो बॅटवरती सहज येत नाहीये आणि त्याचमुळे इथे ऑन क्रिक डॉट बॉल चांगली लेंथ अँड लाईन अचूकतेवरती सध्या भर दिला जातो या ओव्हरमध्ये. परबीस ऑन साईडला आखो टप्प्याचा बॉल होता. ऑन्सला जसं मात्र चुकी केली बॉलरने त्याचा फायदा उचलला जातो. जो बॉल जाईल सीमा पार रन्स मिळतील 4 येतो चौकार. पहिल्या वरचा खेळ सध्या मार्गस्थ टीमची धावसंख्या जाऊन पडते स्कोर कार्ड टी 5. सुरुवात दमखम दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. पुणे ती चुकी लाईन परफेक्ट नव्हती आणि इथे सुद्धा त्याचा फायदा उचलला जातो. हा बॉल सुद्धा जय सीमा पार आणि इथे सुद्धा मिळतील धाबा 4 लागोपाठचा दुसरा चौकार. पहिल्याच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पडते स्कोर करते धावा फलकाते 9 या आकड्याची सुरुवात चांगली इथे बेधडक करत असताना टीम प्रिन्स वॉरियर्स अनिल रुमाली या जितकी उंची आहे अगदी त्याच उंचीचे फटके ते नेहमीच मारतो. परंतु या स्पर्धेमध्ये आतापर्यंत त्याच्या बॅटमधून धावा ज्या आहेत त्या अपेक्षित आलेल्या नाही परंतु सुरुवात घ्यावी लागेल. अनिलने 2 चौकार मारले. हा 9 रन आहेत. धावसंख्या फलकाते जाऊन पडते स्कोर काढते फक्त 9. चांगली सुरुवात सध्या केली जाते. तितका चांगला दर्जेदार खेळ करण्याचा प्रयत्न सध्या राहिलाय. समोर पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना बॉल हवेत मारलाय. पीटर तैनात परंतु बॉल जाईल सीमारेषा बाहेर असं वाटत येस डेफिनेटली बॉल इज गोइंग. युवराजच्या बॅटमधून आणखी एक रिव्हर्स चौकार. योगेश स्कोरर असेल तर एखाद पाठवून इथे. ओव्हर नंबर 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक
पॉवरप्लेच्या षटकात आतापर्यंत इतके चांगली इथे बॅटिंग करत असताना युवराज आतापर्यंत कलात्मक फटके नेहमीच खेळतो. इथे सुद्धा 2 धावा घेण्याचा प्रयत्न परंतु थांबवलं एवढे. एका बाजूने आझाद दवणेकर आहे, दुसऱ्या बाजूने युवराज दवणेकर. म्हणजेच काय तर हे बॅटल नेहमीच चर्चेचं असताना नेहमीच चांगला खेळ नेहमीच चांगलं पाहायला मिळते. पुत्र आणि दुसऱ्या बाजूने पिताश्री असा सामना सध्या आपल्या समोर आहे. आणि जेव्हा जेव्हा असे सामने येतात तेव्हा तेव्हा उधवा लीगमध्ये नेहमीच चर्चा असते. कारण की मात्र नेहमीच खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. धावसंख्या आतापर्यंत स्कोर काढते जाऊन पोहोचते 14 लॉस ऑफ 0 विकेट्स. सुरुवात चांगली आहे, ग्रेट स्टार्ट सध्या करत असणार टीम प्रिन्स वॉरियर्स. पुन्हा एकदा बोलू तयार, पुढचा बॉल ओव्हर द विकेट. समोर बॅटर स्वीप मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट. बत्ती गुल दांडी गुल फलंदाज एवढी अनिलचा खेळ समाप्त. त्याच्या नावाची कहाणी एंड ऑफ दी स्टोरी. फलंदाज बॅक टू चांगली सुरुवात केली जाते, जबरदस्त बॅटिंग केली जाते, बॉलिंग सुद्धा तितके धारदार सध्या केली जाते. विकेटचं पतन सध्या केलं जातं. पहिला धक्का बॅटिंग करणे टीमसाठी नवीन फलंदाज सध्या बॅटिंग करण्यासाठी मैदान दाखल आता होईल. यावेळी ऑन साइडला फटका खेळायचा बॉल पडल्यानंतर थोडासा मागे चला एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि एक सिंगल इथे प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने कुणाल मागची आतापर्यंत चांगली लेंथ अँड लाईनने अचूकतावरती सध्या विकेट टेकर बॉलर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला, जोरदार अपील केली, परंतु बॉल ज्या प्रकारे आपण पाहतो इथे फटका फसला आणि इथे बॉडीवरती ब्रश झाला तर बॉल मागे जाईल. तो होते षटकाची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 15 लॉस ऑफ 1 विकेट. टीम प्रिन्स वॉरियर्स. दोन ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पर्यंत स्कोर काढते 15. 15 धावा सध्या फलकादे. अनुभवातून पुणे इथून सुरुवात करायची, कारण की ज्या प्रकारे आतापर्यंत सामने गमावलेत डीजे जीत वॉरियर्स टीमने, त्याला सामना पास खेळवायचा आहे. कमाची बॉलिंग सध्या केली. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्त. तितका चांगला आतापर्यंत नेट रन रेट सुधारण्याचा प्रयत्न सध्या करण्याचा इरादा प्रिन्स वॉरियर्सचा राहील. हा बॉल ऑन साइडला टायमिंग जुळलेला नाही, फक्त हवेत केला. पिटर सध्या आहे जय माची, चुकी करणार नाही. सिंपल टेक ऑफ द कॅच, चांगला झेल पकडला आणि यावेळी फलंदाजाचा खेळ समाप्त. आणखी एक धक्का, फलंदाज बाद.
एका बाजूने टीम डीजेजित वॉरियर्स सध्या 3 सामने खेळले, तिन्ही सामने गमावलेत. पद्धतीने कुठलाही संघ या स्पर्धेतून बाहेर गेलेला नाही. या मॅचमध्ये जर डीजेजित वॉरियर्स टीमने चांगली मेहनत घेतली, या मॅचमध्ये आपल्या विजयाचा पताका फडकवला. इथे सुद्धा वेगवान बॉल पडल्यानंतर अगदी टप्पा जसा पडला, अगदी रफकन विकेट किपरचा तम देतो. पण लाईन परफेक्ट पाहायला मिळते. मॅनेज तितका चांगला सध्या पाहायला मिळते आणि येतोय डॉट बॉलची समाप्ती. दुसऱ्या बाजूने तितका चांगला इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की आता सामने गमावलेत प्रिन्स वॉरियर्स टीमने. 3 मॅचमध्ये 2 विजय, एक पराभव. म्हणजेच का तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा त्यांचं भवितव्य तर आहे अवलंबून. ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न, आखूटचा बॉल लेनमध्ये चुकी केल्याने इथे पनिशमेंट केली जाईल. बॉल अगदी बाउंड्रीच्या पलीकडे, शानदार चौकार. दोन संघमालकांची सध्या लढा आहे. डीजे अजित वॉरियर्स या टीमचे संघमालक आहेत, ओनर आहेत अजित पवार साहेब, आणि दुसऱ्या बाजूने प्रिन्स वॉरियर्स हा संघ जर पाहायला गेला तर या स्पर्धेमध्ये आहे आदरणीय दिलीप सिंधा साहेब यांचा संघ सध्या 2 हात करताना. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट केला जाईल. बॉल आणि बॅटचा पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट नाहीये. जसा टप्पा पडला पुन्हा एकदा अगदी ज्या वेगाने इथे बॉल डिलिव्हर केला जातो, बॉल आणि बॅटचा इथे कनेक्शन आणखीन एकदा होत नाहीये. रबी गिरी सध्या बॉलिंग त्याकरती ज्या प्रकारे आपण पाहतो, चांगली लेंथ अँड लाईनने बॉलिंग सध्या करत असताना जर्सीवरती नाव जरी अजय असलं, हा बॉल ऑफ साईडला अटकला. पीटर सध्या तैनात आहे. बॉलला कव्हर करते, तो पुढे एक धाव घेण्याचा प्रयत्न बिलकुल होणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. संत खेळ सध्या तरी चाललाय. सिबटचा बॉल या षटकातील ओव्हर नंबर 3 चा खेळ. मार्गस्थ धावसंख्या फलकाती जॉन पुढे स्कोर करते 90, लॉस ऑफ 2 विकेट. डीजे अजित वॉरियर्स या टीमच्या विरुद्ध खेळत असताना प्रिन्स वॉरियर्स या टीमची परिस्थिती आखुटमध्ये बोलता ऑन साइडला अगदी ताणून खेचून हा बॉल मैदान के बाहर भेज दिया है. 4 रनों के लिए चौकार. कमांची बॅटिंग केली जाते. ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉन पुढे स्कोर कार्ड वरती 23, लॉस ऑफ विकेट 2. आतापर्यंत 2 विकेट गमावलेत, परंतु कमांच्या पुन्हा एकदा वापसी केली जाते. धावींचे ज्या प्रकारे एक मोठा उच्चांक आकडा इथे सेट करायचा आहे, त्याच्यासाठी बॅटिंग दर्जेदार करावी लागेल. तोच प्रयत्न सध्या केला जातो टीम प्रिन्स वॉरियर्स टीमकडून. या टीमकडे मातब्बर खेळाडू आहेत आणि मोठा धमाके करणारे खेळाडू आहेत, परंतु बॅटिंग दर्जेदार करावी लागेल. कट करण्याचा प्रयत्न थोडासा खाली राहिला. हा बॉल बॅटचा स्विंग थोडासा ओपन राहिला आणि त्यामुळे पूर्णपणे बीट केलं जाईल. होते डॉट बॉलची समाप्ती. सतत लेंथ लाईन या चुकतेवरती सध्या भर दिला जातो, परंतु धावींचा ज्या प्रकारे आकडा एक मोठा इथे सेट करायचा आहे, त्यामध्ये आक्रमक फलंदाजी पाहिजे. पुन्हा एकदा ऑप्शनला मोठं गॅप आहे. फिल्डर नाहीये डीप मध्ये. बॉल मैदानाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु डीप मध्ये फिल्डर त्याला बीट करून बॉल द्यायची वापर आणि युवराजच्या बॅट बनवून आणखी एक चौकार. जाते टेक्निकली चांगली बॅटिंग सध्या कारण की स्थिर माइंड आहे, डोकं स्थिर. हा बॉल कटर केला, इथे सुद्धा फिल्डर नाहीये. हा बॉल सुद्धा त्याच रेंज मध्ये जाईल आणि आउट ऑफ कव्हरेज. आणखी एक दमदार 4 रन चौकार.
धावसंख्या जॉन पॉल स्कोर कार्ड वरती 35 35 धावा फलकात शेवटचा बॉल या षटकात आता शिल्लक आहे. पुढोभोवता ऑप्सला या गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न टीममध्ये फिल्डर तैनात बोला कव्हर करतील चुकी होत आणि चुकीचा फायदा इथे उचलतील का बॉल जो कव्हर करतील 2 धावा प्राप्त केल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने होते षटकाची समाप्ती. धावसंख्या जॉन पॉल स्कोर कार्ड वरती 37 37 धावा ओव्हर नंबर 4 समाप्त. चार ओव्हरचा आतापर्यंत खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉन स्कोर कार्ड वरती 37 37 आपलातून स्पेल आतापर्यंत राहिलाय. ओहो कट करण्याचा प्रयत्न ऑप्सला ढकलला तर खरा 30 या षटकाच्या आतमध्ये बॉलला फिट करते तोपर्यंत धाव घेण्याचा इरादा नाहीये. एकच आणखी एक डॉट बॉलची समाप्ती. जय माछी सध्या बॉलिंग ट्रॅकवरती चांगली लेंथ अँड लाईन आहे. जबरदस्त अटॅक सध्या केला जातो त्याच्या मार्फत कारण की समोर तितकाच एक आक्रमक खेळाडू दमदार खेळाडू आहे. जयेशने मागच्या मॅचमध्ये काही कमाची बॅटिंग केली होती. चांगला खेळ त्याचा राहिला होता आणि त्याच्या जोरावरती ऑलमोस्ट सुपर ओव्हरच्या मॅचपर्यंत पोहोचला सामना. हा बॉल पडल्यानंतर मला वाटतं इथे थांबवलं जाईल. बेल स्टंपच्या अगदी बाहेर डाऊन झालेला आहे आणि त्याच्याचमुळे इथे थांबवलं जातं. धावसंख्या जॉन स्कोर कार्ड 37 37 धावसंख्या फलकात 2 गडी गमावले. तो ओव्हर नंबर 5 चा खेळ मार्गस्थ. जय माछी पुढे बॉलिंग ट्रॅकवरती अपती बॉलिंग आहे आणि उगवता एक सितारा. पुढे लेनचा बॉल होता यॉर्कर लेंथवरती चांगला बॉल डिलिव्हर करत असताना अगदी खोदून काढले या बॉलवरती चोप केल्याने फिल्डर बॉलपर्यंत पोहोचतील. एकच धाव इथे प्राप्त केली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जॉन स्कोर कार्ड 38 38 सिंगल डबलवरती जास्तीत जास्त आता फोकस केलं जातं पण ज्या मात्र प्रिन्स वॉरियर्स टीमकडे बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे म्हणजे काय तो मोठे फटके मारण्याचा प्रयत्न अजूनही झालेला नाही. म्हणजे सेन्सिबल क्रिकेटची वर्णी सध्या दाखवली जाते. एखाद्या बॅटरला चान्स घ्यावा लागेल. एखाद्या बॅटरकडून मोठी अपेक्षा आहे आणि त्याच्यासाठी मोठ्या आकड्याकडे सध्या वाटचाल करावी लागेल. हा तिसरा सामना आजच्या दिवसातील आजचा दिवस तितकाच चांगला गाजलेला आहे. बॉलिंग टाकते पुढे एकदा बोलत यार आणि युवराज नावाचा पुणे एकदा राज आणि इथे धमाका षटकार. धावसंख्या जेव्हा पोहोचते या षटकाराच्या मदतीने 44 44 धावसंख्या फलकात 2 गडी गमावलेत. 5वे षटक सध्या मार्गस्थ आहे पण तो युवराज सध्या ज्या प्रकारे टचमध्ये आहे. लेफ्टी बॅटर घातक असतात आणि ती घातक इनिंग सध्या पाहायला मिळते त्याच्या बॅटमधून. आतापर्यंत 14 बॉलमध्ये 27 धावे होती. तो सध्या खेळतो आपलातून बॅटिंगचा जो मात्र स्टार्ट त्याने घेतलेला आहे. चांगली बॅटिंग सध्या केली जाते त्याच्या माध्यमातून. शेवटचे 2 अजूनही शिल्लक आहेत. सुरुवातीला थोडासा शांत खेळ राहतो पण मिडल ऑर्डरमध्ये जेव्हा तो सेट होत असतो नेहमी त्याच्या बॅटमधून आक्रमक फलंदाजी झालेली आहे. अपोजिट बॅटर जी उंची आहे का त्या खेळाडूला त्या उंचीचा फायदा घ्यावा लागतो आणि युवराजने आतापर्यंत ते काम केलेलं आहे. आपलातून बॅटिंग करत असताना टॉप
लीडिंग टॉप स्कोरर सध्या या स्पर्धेमध्ये, त्याच्या मार्फत खेळ तितकाच. याने फुटबॉल ऑफ साईडचा फिल्डर आहे, इथे सुद्धा बॉल कलेक्ट होता नाहीये. बॉल सीमा पार, 4 धावा, चौकार. चौकाच्या मदतीने धावसंख्या जॉब स्कोर कार्ड वरती 49 49 चा शेवटचा बॉल या षटकातील जय माची. ओहो, ऑन साइडला कट्टर करायचं होतं, कारण की ज्या प्रकारे फिल्डिंग सेट आहे अगदी त्या प्रकारे बॉलिंग बॉल पर्यंत पोहोचली. 2 वागण्याचा प्रयत्न, पण दुसरा मिळणार नाहीये. एकच सिंगल प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने होते षटकाची समाप्ती. धावसंख्या जवळ पोहोचते फलकादी 50 ऑन दी बोर्ड. 50 धावा, 5 वरचा खेळ समाप्त. चला, पाणी लागत असेल तर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे. 5 वरचा खेळ समाप्त. 50 लॉस ऑफ 2 विकेट. डीजे फिल्डिंग तितकी चांगली, कमालचे फॉर्म मिळते. एका सेक्शन मध्ये बॉलला कव्हर केले जातात आणि तोपर्यंत इथे एकच धाव प्राप्त केली जाते. जे 7 दिवस त्याचा राहिला, कारण की त्याच्या बॅटमध्ये परफेक्ट बॉल बॅलन्स तितकं चांगलं सध्या पाहायला मिळते. धावसंख्या जॉन पद्धती स्कोर करते या सिंगलच्या मदतीने 51 51 लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर नंबर 6चा खेळ मार्गस्थ आहे. जबरदस्त बॅटल रंगेल, नो डाऊट, करके डीजे अजित वॉरियर्स टीमला विजयाचं खातं ओपन करायचं. आतापर्यंत 3 मॅचेस त्यांनी गमावले. 3 मॅचमध्ये 3 पराभव त्यांनी स्वीकारावे लागलेले आहेत. एखाद्या टीमला या प्रकारचा सामना जेव्हा जेव्हा लीग मॅचेसमध्ये करावा लागतो तेव्हा उभारणी घेणं थोडंसं कठीण असतं, पण इथून उभारणी घ्यावी लागेल. डीजे अजित वॉरियर्स या टीमकडे तितकेच मोठे सुपरस्टार आहेत. ओहो, पुढे बोलता पंचाने मला हात समांतर केलेला आहे, म्हणजेच काय तर नो बॉलचा इशारा करत असताना बॉल जोपर्यंत कव्हर करते तोपर्यंत एकच इथे प्राप्त केली जाते. +1 म्हणजेच नो बॉल म्हणजे 2 धावा इथे प्राप्त होतील. या 2 धावीच्या मदतीने धावसंख्या जोपर्यंत स्कोर कार्ड होते 53 53. 20 साईड फुल टॉस बॉल सध्या केला जातो. सहावं षटक मार्गस्थ. कमाचे आतापर्यंत बॉलिंग अनालिसिस सध्या पाहायला मिळते, परंतु धामींचा ज्या प्रकारे येथे एक चांगलं टार्गेट उभं करायचं आहे. फ्री हिटचा बॉल. ओहो, पटका गॅपमध्ये चाललाय. कुणाल बॉलचा पाठला, कुणाल आहे, कुणाला पुन्हा एकदा बॉलला थांबवता येणार नाहीये. बॉलने लगेच म्हटलं रोक सके तो रोकलो रे की पडेगा. बॉल जाएगा सीमा पार, 4 रन, चौकार. कमाची बॅटिंग सध्या पाहायला मिळते. या चौकाच्या मदतीने धावसंख्या जॉन पद्धती स्कोर काढते 57 57. फुलटॉस बॉलचा ऑन्सला प्रहार करण्याचा प्रयत्न. फिल्डर यावेळी सुद्धा नाहीये. गॅपमध्ये चाललाय आणि इथे सुद्धा आणखी एक दमदार UPL चौकार.
कमाची बॅटिंग आला बॉल फक्त डिलिंग चौकारचे रूपांतर करत असताना चांगला धमाका आतापर्यंत पाहायला मिळतो. आणखी एक बॉल सीमा पार 4 रन्स. टीमची धावसंख्या 61. ओहो हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा स्विंग चांगला होता पण बॉल जो कव्हर करतील. धावसंख्या घेण्याचा प्रयत्न बिलकुल झालेला नाहीये. एकाकी जेएस 12 बॉलमध्ये 23 आणि 15 बॉलमध्ये 28 सध्या युवराजची बॅट सध्या तडपते या इनिंगमध्ये. आणि या इनिंगमध्येच नाही मला वाटतं या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याचा बॅटचा अगदी जलवा आहे. कारण की पहिल्या मॅचमध्ये युवराजच्या बॅटमधून अर्धशतक साजरं केलं. आतापर्यंत खूप चांगला स्टार्ट घेत असताना कमाची बॅटिंग सध्या पाहायला मिळते. पुन्हा एकदा तयार. ओ स्कूप मारण्याचा प्रयत्न होता. मला ते ज्या प्रकारे नजर नव्हती. थोडंसं माइंड जे आहे डोकं ज्या खाली टाकला आणि त्यात फटका खेळण्याचा प्रयत्न कठीण असतं. कारण की बॉल जो आहे तो बॉडीवरती कदाचित आला असता. अशावेळी मला वाटते इंजुरी होते पण तो यावेळी चांगला बॅलन्स केला आणि बॉल टो इनला लागल्यानंतर मागे जाण्याच्या अर्थी बॉल पुढे येईल आणि बॉलला जो पद्धत कव्हर करते तो पद्धत एकच धाव प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पद्धत स्कोर कार्ड होते 62. सामना अजूनही जर पाहिजे तर दोन्ही बाजूने ज्या प्रकारे आतापर्यंत वर्चस्व आहे सध्या बॅटिंग करत असताना टीम प्रिन्स वॉरियर्स 6वं षटक मार्गस्थ. शेवटचा बॉल या षटकातील. टीमची धावसंख्या 62. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. बॉल पडण्याच्या हातामध्ये इथे आलेला नाहीये. पंच पुन्हा एकदा दर्शवतील इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा धावसंख्या जोडली जाते. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन स्कोर करते. धावा फलकात आता 63 धावसंख्या फलकात. शेवटचा बॉल या षटकातील ओव्हर नंबर 6चा खेळ मार्गस्थ. डाऊन द ट्रॅक येण्याचा प्रयत्न केला पण डाऊन द लेग हा बॉल मागे जाईल. अवंत धावसंख्या पुन्हा एकदा खर्च केली जाते. यार्ड पुलटर बॉल ऑन साइडला. फटका जमदार आहे वजनदार. युवराजचा धमाका षटकार. सहा ओव्हरचा खेळ समाप्त आहे. 69 धावसंख्या फलकातील 69 आणि 24 बॉलमध्ये 54 धाब्याची पार्टनरशिप इथे रचलेली आहे या दोन भागीदारीने. दोन्ही टॉप ऑर्डर बॅटर सध्या आहेत. त्या प्रकारे युवराज आतापर्यंत खेळतो. 16 बॉलमध्ये 34 धाबे ते सध्या खेळतो. पुन्हा एकदा आपलं अर्धशतक साजरं करेल का? अफलातून कामगिरी सध्या केली जाते. कमाची बॅटिंग सध्या केली जाते. युवराजच्या बॅट म्हणून तोच ताकदवान खेळ जो आहे तो इथे पाहायला मिळतो आणि आणखी एक षटकार त्याच्या बॅट बनवून होते. षटकाची समाप्ती. 6 ओव्हर धावसंख्या जाऊन पडते स्कोर करते 69. मान्यवरांचं पुन्हा एकदा आगमन या दुपारच्या सत्रामध्ये आदरणीय मोजेस पिल्ले साहेब, उमेश ताडेकर साहेब आणि त्यानंतर संजयजी बारे साहेब उपस्थित होत आहेत. आपलं व्हेरी वेलकम. कुणाल चंदारांना सब सध्या आहेत या स्पर्धेवर. त्यांनी या मॅच होती सध्या त्यांचं लक्ष आहे. ओहो हेलिकॉप्टर ओन्सला प्रहार केला. फिटनेस डेपमध्ये स्वतःला जज करत असताना बॉलला फिट करतील. एकच धाव प्राप्त केली जाते. 2 धावा घेण्याचा प्रयत्न बॉलला कव्हर करतील. तो 2 धावा प्राप्त केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट तितकी चांगली कमालची इथे पाहायला मिळते. अफलातून सध्या रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा प्राप्त. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन स्कोर करते 71. या स्पर्धेमध्ये 3 विजयी प्राप्त केल्यानंतर टॉप सध्या आहे टीम महाला वॉरियर्स. कल्पेश मला सध्या आनंदित आहेत. आणखी प्रदर्शन तसं राहिलं या टीमचा आणि जबरदस्त कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून यंदाच्या सीझन मध्ये आपण पाहायला गेले. पंच दर्शवतील यावेळी अतिरिक्त बाहेर बॉल आणि यावेळी सुद्धा बाईची खून अतिरिक्त धावसंख्या जोडली जाते. या अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या जवळपास स्कोर करते 72. 2 गडी गमावलेत परंतु इथे लक्ष जे रोखायचं आहे त्याच्यासाठी विकेट पाहिजे. विकेट अजूनही आलेला नाही घेत. कुणाल माची बॉलिंग ट्रॅकची सध्या मार्गस्थ होईल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. फटका पुन्हा एकदा फसला आणि हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बसला आणि आणखी एक डॉट बॉल. प्रयत्न उलटा सुलटा खेळण्याचा प्रयत्न होता पण टायमिंग यावेळी बॉलवरती अशा कंडिशन मध्ये पाहिजे तो प्रयत्न सध्या केला जातो पण बॉल आणि बॅटचा कनेक्शन पुन्हा एकदा नाहीये. टीमची धावसंख्या जाऊन स्कोर कार्ड 72. 2 गडी आतापर्यंत गमावलेत. हा बॉल हवेत खेळायचा फिटनेस सध्या तैनात आहे आणि जेएसची बिग विकेट यावेळी पटेल माघारी. चांगला खेळ राहिला होता जेएस कारण की त्याच्या बॅट मधून 16 बॉल 26 आलं. त्या खेळ ती स्टार्ट मात्र कायम ठेवता आलेलं नाहीये. कॅच पकडली जाईल आणि इथे जेएस तंबूच्या दिशेने पतत असताना बाद.
7वे षटक मार्गस्थ नवीन बॅटर सध्या मैदानात राकेश माछी सध्या बॅटिंग करण्यासाठी मैदानात टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकात 72 72 आणि 3 विकेट गमावले. तर कुणाल माछी सध्या विकेट टेकर बॉलर. जयेशने खूप चांगला स्टार्ट घेतला पण त्याला मात्र कायम राखता आलेला नाही. एकेटाची विकेट गमावले. तर नवीन फलंदाज राकेश माछी या मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करण्यासाठी आक्रमक फलंदाज. हलक्यातने ओनसेला पुणे 10 बॉल ढकलला डीपमध्ये फिल्डर वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक धाव इथे प्राप्त केली जाते. एकच धाव ती सॅटिस्फाय व्हावं लागतं. मात्र ज्या प्रकारे आपण पाहतो आदरणीय अरविंद सहा आणि ब्रिजेश सहा साहेबांना विनंती आहे की आपण मुख्यमंत्री या अरविंद सहा आणि आदरणीय ब्रिजेश सहा या मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्यमंत्री या आपलं व्हेरी वेलकम आम्ही करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय अरविंद सहा आणि ब्रिजेश सहा आपल्याला विनंती आहे की आपण मुख्यमंत्री या आपलं व्हेरी वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून धावसंख्या जंपते स्कोर कार्डवरती 73 73. चला सामना लवकरात लवकर मला वाटतं फिनिश करायचा आहे त्याच्यासाठी विनंती असेल कारण की अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे आणि तो सामना वेळेत पार होण्यासाठी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट केला जाईल. बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झालेला नाहीये. आणखी एक डॉट मते इथे पाहायला मिळते. आदरणीय अरविंद सहा आणि ब्रिजेश सहा आपल्यास विनंती आहे की आपण मुख्यमंत्री आपण स्थानापन्न व्हायचं आहे आपलं व्हेरी वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन स्कोर कार्ड होती 73 73 धावसंख्या फलकात 3 गडी गमावत असताना टीम प्रिन्स या डोनशीला फटका पुन्हा एकदा फसला कारण की बॉल टायमिंग झालेला नाहीये कारण की बॅटच्या अगदी जे मस्त स्टिकर आहे त्या एंड वरती बॉल स्पॉट होईल. टायमिंग झालं असतं तर हा बॉल कदाचित एक तोफा होता युवराजसाठी आणि युवराज ज्या प्रकारे बॅटिंग करतो पण होते षटकाची समाप्ती 7 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन स्कोर काढते 74 74 डीजे. चला घाई करायची आहे टीम प्रिन्स वॉरियर्स विरुद्ध डीजे अजित वॉरियर्स. धावसंख्या जाऊन स्कोर काढते 74 74. ते बॅटिंग करण्याचा आता निर्णय घेतला म्हणजे काही कंपल्सरी आता बॅटिंग पापले घ्यावा लागेल. तीन फिल्डर रिंगणाच्या बाहेर लेफ्टी बॅटर युवराजच्या अगदी विरोधात पाहिजे तर सध्या 2 फिल्डर ऑन साईडला एक सध्या फाईन लेगच्या इलाक्यामध्ये स्क्वेअर लेग आणि त्यानंतर एक फिल्डर मिड विकेटमध्ये सध्या बनी सेट आहे या 30 सर्कलच्या बाहेर. 2 फिल्डर रिंगणाच्या बाहेर ऑन साईड. हा बॉल सर बॅटने गॅपमध्ये ढकललाय फिल्डर आहे मागे बॉलचा पाठलाग करत असताना बॉल पर्यंत पोहोचतील रबी तितकी चांगली फिनिश पाहायला मिळते. अजय गिरीश सध्या बॉलला फीड करत असताना एकच इथं प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पद्धती स्कोर करते धावा फलकाते 75 75 धावसंख्या फलकाते तितकी चांगली गमाचे इथे बॉलिंग करणं गरजेचे राहील. 8 षटक सध्या मार्गस्थ आहे. पॉपलेचे षटक आणि पॉपलेच्या षटकात धावा घेते येतील कारण की आता खुलं मला वाटतं बॅटरीसाठी थोडासा इथे फायदा घ्यावा लागेल. 2 फिल्डर रिंगणाचा बाहेर आहेत आणि त्याचा फायदा घेण्याचा इरादा ऑनसाइड 2 फिल्डर एक बाल घेतो ऑफसाइडला एकच आहे. राकेश माछी प्रत्येक मॅच मध्ये तुटून पडलेला आहे. आक्रमक खेळले त्याचे बॅट पण आपण पाहिलेले आहेत. चांगली सुरुवात सध्या पाहायला मिळते त्याचा मार्फत. धावसंख्या जाऊन पद्धती स्कोर करते 75 75. करंट रन रेटचा विचार केला तर 10.47 च्या गतीने धाबा. ओहो प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न डिफेन्सिव्ह मोड मध्ये येण्याचा प्रयत्न होता. अट्रॅक्टिव्ह फटका खेळायचा होता पण बॉल जो आहे अगदी वेग पकडत असताना वेग बडन आणि बरसा घालत असताना चांगला बॉल डिलिव्हर केला जातो. येते डॉलपूची समाप्ती. चांगली परफेक्ट लाईन सुपर अटॅक सध्या ओव्हर मध्ये जयच्या मार्फत केला जातो. जास्त रूम दिला जात नाहीये. चांगली लेंथ अँड लाईन अचूकतेवरती सध्या भेदकता दाखवली जाते. पुन्हा पुढचा बॉल या दिशेने बॅट फटका आवाज केला. टायमिंग जबरदस्त आहे. ताकद न जाकत प्लस टायमिंग पोस्ट पार सिक्सर.
बॅटने खेळायचा होता पण इथे सुद्धा बॉल मागे चलाय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल अनक्रिक जाईल. सीमा पार अनक्रिक 4 धाब्याचा चौकार. डीजे शेवटचा बॉल शिल्लक आहेत आणि खास करून पारितोषिक युवराज दमणेकर यांच्यासाठी आहे. त्यांच्या अर्धशतकासाठी आदरणीय मोजेस पिल्ले साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 50 जर साजरे झाले तर हे पारितोषिक देण्यात येईल कॅश प्राइज. आतापर्यंत 19 बॉल मध्ये 36 धाब्यावरती नॉट आउट. ऑन साइडला फ्लॅट बॅटेड फटका चांगला आहे. फटका धमाकेदार आहे आणि हा बॉल सीमा पार चौकार. आणखी एक युपीएल 4 रन्स. लेझीनेस दाखवला तर कदाचित शेवटचा सामना होणार नाहीये. त्याच्याकरता थोडंसं फास्ट क्रिकेट दाखवा. 89 8 ओव्हरचा खेळ समाप्त. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जवळपास स्कोर काढते 89 89 धावसंख्या फलकाआधी. आज दिवसभरात फक्त 4 सामने कव्हर करायचे होते आपल्याला. मला वाटतं संध्याकाळचा सामना शिल्लक राहतो की काय, कारण की ज्या प्रकारे आता छाया जी आहे ती आपल्या मुख्य स्टेजची मैदानात पोहोचलेल्या आणि त्याच्यावरती तुम्ही अंदाज करू शकता शेवटचा सामना होईल नाही होईल, पण तो कठीण आहे. त्याच्यासाठी विनंती आहे की जास्तीत जास्त थोडासा सामना फास्ट खेळण्याचा प्रयत्न करा. सातत्याने मराठा समालोचन करण्याचं आमच्यावरती प्रेशर येतं, पण ह्या विनंत्या कराव्या लागतात. चला सामना स्टार्ट करायचा आहे. 89 89 धावसंख्या फलकाती. हा बॉल हवेत खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेतच आहे आणि फिल्डर सध्या खाली आझाद दमणेकर आणि इथे चांगला झेल पकडला आणि आझादची खेळी मला वाटते ज्या प्रकारे युवराजची खेळी ते समाप्त आझाद यांनी केलेले आहे. पिताश्री विकेट डाऊन फलंदाज बाद. बॅटिंग करण्यासाठी पॉवर हिटर बॅटर प्रिन्स सध्या मैदानात दाखल. नवीन फलंदाज नो बॅटर इन टू द क्रीज. परवेश सध्या बॉलिंग मार्क मध्ये विकेट टेकर बॉलर. ओहो पुढे बॉल ऑनला प्रहार करण्याचा प्रयत्न पूर्णपणे लाईन मिस केली. हा बॉल विकेट किपरच्या मागे फ्लाय स्लिप मध्ये पुन्हा तैनात फिल्डर बॉलला फील्ड करते. आणखी एक दोनपती समाप्ती. धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न केला जातो पण टीमची धावसंख्या जाऊन स्कोर काढते 89 89 90 षटक सध्या मार्गस्थ आहे. अफलातून आतापर्यंत खेळी साकारत असताना टीम प्रिन्स वॉरियर्स मागच्या सामन्यात चुक्या झाल्या आणि त्या चुक्यातून पुन्हा एकदा सुधारणा करण्याची आवश्यकता होती. अगदी त्या सुधारणा आता केल्या जातात आणि एक चांगलं लक्ष सध्या सेट करण्याचा मार्ग होती टीम प्रिन्स. हा बॉल सुद्धा बेट खेळण्याचा प्रयत्न. आझाद दमणेकर ऍक्शन मध्ये सध्या आहेत. गमाचा झेल आणखी एक झेल पकडत असताना 2 झेल पकडल्याने प्रिन्सला पटवले माग.
पारितोषिक आहे आझाद दमणेकर यांचे, मला वाटते छोटे बंधू गणेश दमणेकर यांच्याकडून हे पारितोषिक. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, या कॅचसाठी सुद्धा पारितोषिक आलं असतं पण मला वाटते एज लागलेले नाही. तो पण डॉट मध्ये समाप्ती. धावसंख्या जाऊन स्कोर करते 89. 89 धावसंख्या फलकाती. 5 विकेट गमावले. शेवटची 2 बॉल या षटकाचे शिल्लक. कपलातून आतापर्यंत कामगिरी, कारण की या ओव्हरचा विचार केला तर धावा जास्त खर्च केलेला नाहीत. मेडन ओव्हर येईल 2 विकेट या ओव्हरमध्ये. शेवटचे 2 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा बॉलिंग टाकते. बॉल तयार. सरळ बॅटने फटका चांगला खेळलाय. बॉलपर्यंत पोहोचते तो एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि अखेर बॉलपर्यंत कव्हर करते. तो या ओव्हरली पहिली धाव जी आहे ती टेकन केली जाईल. लेंथ अँड लाईन आहे तितकी चांगली बॉलिंग पण तितका चांगला आक्रमक खेळ. एक धाव इथे प्राप्त होईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 90 कंप्लीट. 90 धावा फलकाती सध्या जोडल्या जातील. अफलातून कामगिरी सध्या केली जाते पण पाहूया इथून धमाकेदार बॅटिंग होईल की तितक्याच टेचून मारा केला जाईल. पुललेचा बॉल होता हलक्याने ऑप्शनला ढकलला. बॉल थोडासा अगदी आरपार जाण्याचा प्रयत्न करतो परंतु हा बॉल फेकत येतो. एक धाव प्राप्त आणि षटकाची समाप्ती. 90चा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन स्कोर काढते 91. 91. लॉस ऑफ 5 विकेट. एक्क्याण्णव धावा आतापर्यंत फलकाते या इनिंग मध्ये पाहायला मिळतील. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल ऑप्शनला हवेत पाठवला. पीटर सध्या बॉल पोहोचतील. चान्स नाहीये. दे धक्का आणि घे चक्का. आणखीन एक षटकार. कमालची बॅटिंग सध्या लाजवाब प्लेसमेंट. ऑप्शनला षटकार मारणे त्याच्यासाठी मोठं अगदी हृदय पाहिजे. त्याच्यासाठी हातामध्ये ताकद पाहिजे आणि ताकद सध्या राकेशच्या बॅटमध्ये आहे, हातामध्ये आहे. ती ताकद सध्या झोकत असणार त्याच्या बॅटमध्ये षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 97. 97. शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला स्ट्राईक का पाहिजे होते त्याचं इथे प्रचिती सध्या दिली जाते. ओहो, लेंथ पुणे चुकीचा आहे का पण यावेळी दर्शवतील वाईट बॉल. एक्स्ट्रा धावसंख्या जोडली जाते. या एक्स्ट्राच्या धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन पुढे स्कोर काढते 98. 98. ओव्हरचा विचार केला तर हे षटक आता शेवटचं षटक सध्या प्रोग्रेस. लास्ट ओव्हर पर दी इनिंग सध्या पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये टेकअप द हार्ड लेंथमध्ये बॉलिंग करणं गरजेचं होतं परंतु तसं झालेलं नाहीये. विकेट घ्यावायला पाहिजे होत्या परंतु त्या गोष्टी पुणे समोर त्याच्यावरती सुद्धा चलो बाहेर. आणखी एक सिक्सर. जी बॅटिंग सध्या केली जाते इथे फटके तितके चांगले आणि टायमिंग तितकं चांगलं कमालचं आहे सध्या. फुटवर्क लाजवाब. कारण की समोर बॉल जेव्हा जेव्हा येतो टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते 104. 104 धावा फलकावरती सध्या जोडल्या जातील. विकेट आतापर्यंत गमावलेत. 5 विकेट गमावलेत. चांगली कामगिरी सध्या केली जाते. टीमची टोटल धाव पोहोचते फलकावरती 104. 104. जाने धूम. पुणे इथं फुलटो सुद्धा हा बॉल उभेच चाललाय. बनी बॉलच्या खाली येईल आणि इथे बनीच्या हातामधून चूक आणि बॉल पुणे मैदान के बाहेर. लागोपाठ हा तिसरा षटकार.
हॅट्रिक ऑफ सिक्सेस सध्या बॅटिंग करत असताना यावेळी राकेश माचीच्या बॅट बघून मला वाटतं पाणी आज पिलेलं नाही, पेट्रोल पिऊन सध्या बॅटिंग केली जाते. बॉल पुन्हा एकदा तयार. आपण पाहावले गेली ती सुद्धा चुकी झाली आणि ती सुद्धा वाईट घोषित केलं जाईल, म्हणजे काय तर बाय वन गेट फॉर फ्री. 5 धावा, आणखी एक चौकार. चला बॉल खाली फिरत येणार आहे आणि बॉल जो कव्हर करते तो आणखी एक बॉल जाईल सीमा पार आणि आणखी एक दमदार चौकार. ते 38 विस्फोटक खेळी सध्या आपल्या टीमसाठी. हा बॉल पुन्हा एकदा पाहायला गेले यावेळी पंच अनादर दर्शवतील. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धावसंख्या जोडली जाते. जाण्याचा 2 ओव्हरचा स्पेल तुम्ही तपासून पहा. धावसंख्या त्यांनी खर्च केली आतापर्यंत 43 धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. जाणे धूम त्याच्या विरुद्ध काउंटर अटॅक सध्या केला जातो. सर्जिकल स्ट्राईक. सुरेख बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, पंचाचा डिसिजन पुन्हा एकदा येते. हा बॉल वाईड असेल म्हणजेच काय तर अतिक्रमण. पुन्हा एकदा लाईन इथे पाहायला मिळते बाहेर. बॉल धावसंख्या जाऊन पोहोचते 1-1 म्हणजेच 121 धावा फलकावते. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. बरोबरचा विचार केला तर 12च्या गतीने धावा अजून ऑनस्ट्राईक खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट सध्या केला जातो. बॉडीवरती धडक देईल आणि आणखी एक डॉटमध्ये समाप्ती. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 38 नावाचं तुफान घेऊन सध्या मैदानात बॅटिंग केली जाते. फलंदाज यावेळी बॅटिंग करत असताना राकेश माची. हा बॉल हवेतच चाललाय. फिल्डर सध्या तैनात आहे. बॉलला कव्हर करतील अखेर विकेटचं पतन. शेवटच्या बॉलवरती आलाय विकेट. धावसंख्या 1-1 121
वर्चस्व पहिल्या इनिंगमध्ये दाखवलं. आता धावेचा पाठलाग करायचा 1-2 122 धावेचा पाठलाग करण्यासाठी सलामीच्या भूमिकेमध्ये जय माचाने दुसऱ्या बाजूने जाणे धूम ही जोडी सध्या मैदानात दाखल. धावेचा पाठलाग कशा प्रकारे सध्या केला जाईल याच्याकडे लक्ष तर आहे प्रत्येकाचं. बोलत यार फर्स्ट बॉल एवढी गो लेट्स प्ले. पहिल्याच बॉल बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉल इथे शुभ आरंभ होईल. बॉल मैदान के बाहेर जाईल. 4 धावा येतो हा चौकार. मच्छी यांच्या बॅट म्हणून अध्यक्षता घेतलं तर त्याच्यासाठी पारितोषिक आहे 500 रुपयाचा. आणि इथे सुद्धा क्लास फटका, इथे सुद्धा धमाका. जाण्या धूम यंदाच्या सीझन मध्ये वेगळ्याच पॅटर्न शॉट मध्ये येईल बॉल पार. आणखी एक दमदार चौका. सुरुवात चांगली झाली. ऑन्सला प्रहार, येथे सुद्धा फटका चांगला. डीप मध्ये फिटर सध्या आहे युवराज. बॉल कव्हर करतील. एकच इथे प्राप्त केली जाते. आदरणीय गुड्डू सहा यांच्याकडून पारितोषिक आहे. जय माची यांच्यासाठी हे पारितोषिक आहे 500 रुपयाचे पारितोषिक. अर्धशतक कंप्लीट केले तर हे पारितोषिक इथे देण्यात येईल. आदरणीय गुड्डू सहा यांच्याकडून 500 रुपीज कॅश प्राइज या स्पर्धेच्या माधोमधून अर्धशतकासाठी इथे जय माची यांना पुललेंचा बहुता अगदी डोक्याचा वापर करत असता ऑप्सला हलक्याने बॉलला ड्राईव्ह केले. फिटर सध्या तैनात. ऑफ ड्राईव्ह तो कंट्रोल तितकं चांगला पडतो. धावसंख्या मिळणार नाहीये या स्पर्धेमध्ये. जयला पुन्हा एकदा संधी जी दिली आहे त्या संधीवरती खरं उतरावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल पुललेंचा बॉल होता. ऑप्सला हलक्याने केला. मोठा फटका तर आहे. गॅपमध्ये बॉलला ढकलत असता बॉल पर्यंत पोहोचतील. चांगली फिटिंग केली जाते. तोपर्यंत 2 धावा प्राप्त केल्या जातील. रिले थ्रो सुद्धा केला जातो आणि 2 धावा प्राप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पडते स्कोर काढते. या 2 धावेच्या मदतीने डबल 1 11. सुरुवात चांगली सध्या पाहायला मिळते कारण की बरोबर मग हे धावेचं जो मात्र कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे. म्हणजेच काय तर 11ची गती, म्हणजेच काय तर 12ची गती पाहिजे आणि त्याच गतीने सध्या धावसंख्या फलकाती जोडल्या जातात. पण एकदा बॉलिंग ट्रॅक्टिव्ह बॉल तयार. ओहो पुणे एकदा फटका तर केला. आदरणीय मोजेस पिल्ले साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचा पण टॉस इथे आपल्या शुभ हस्ते करून घ्यायचा आहे. कॅमेरामॅन टॉस बॉक्स मध्ये आपण लगेचच आपला कॅमेरा जो आहे तो कॅप्चर करा. सर्वच मान्यवर या मुख्य मंचात सध्या आहेत त्या सर्वांचंच मनपूर्वक आम्ही विशेष हार्दिक स्वागत करीत आहोत. धावसंख्या फलकात जाऊन पोहोचते स्कोर कार्ड 12. पहिल्याचा खेळ ते समाप्त. या पहिल्याच्या समाप्तीने तर जी मात्र आकडेवारी पाहिजे पर ओव्हर मागे तुम्हाला 12 धावा पाहिजे. अगदी त्या आकडेवारीनुसार पुढे जात असताना जे माची एका बाजूने अगदी आक्रमक खेळाडू सुद्धा आहे पण सुरुवात चांगली करावी लागेल आणि त्या प्रकारचा खेळ सुद्धा दाखवावा लागेल. बॉलिंग टॅक्टिक पुणे जयेश जयेश रायप्रिया बॉलिंग ट्रॅकवरती सध्या रेडी होतील. हो प्लेसमेंटच्या सहाय्याने बॉलला ऑप्शनला ढकलल्या फिटर सध्या तैनात. बॉलला कव्हर करतील. एकच सिंगल इथे प्राप्त केली जाते. सिंगल डबलने जास्त काही फरक पडणार नाही आहे. धावीचा पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त धावा पाहिजेत. त्या मोठे फटके मारून हे फटके जे आहेत ते तुम्हाला खेळावं लागतील. तो प्रयत्न सातत्याने तुम्हाला करावा लागेल. अन्यथा हा सामना ज्या प्रकारे आपण पाहतो प्रिन्स वॉरियर्स टीमने एक मोठं लक्ष इथे सेट केला आणि त्याच्यासाठी धावेचा पाठलाग कदाचित ते करू शकतात आणि तो प्रयत्न सध्या केला जातो. पुणे डबल होते यार. सध्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेचा कॅच ड्रॉप होईल. जाणे धूमचा कॅच इथे टेकन करता आलेला नाहीये. जाणे धूम मागच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळला होता हे प्रत्येकाने पाहिलेलं आहे. म्हणजे काय तर मोठ्या खेळाडूला तुम्ही संधी देऊ शकत नाहीये. त्या संधीचा कितपत फायदा उचले फलंदाज ते सुद्धा पाहण्यात तितकंच महत्वाचं ठरेल. पण धावींचा जो मात्र पाठलाग करायचा आहे
त्यासाठी बरोबर मग 12 धावा पाहिजे तगदी त्या आकड्याने चालावं लागेल बोलावं लागेल. इथे सुद्धा तितकीच चांगली बॅटिंग करणं गरजेचं पडतो. पाहूया बॉलिंग त्याचे पुणे डबल होते यार. पुढचा बॉल ऑन विकेट. ऑनचा प्रयत्न केलाय फिल्डर्स बेगाने बॉल पोहोचतील. एकच धाव प्राप्त केली जाते या सिंगलच्या मदतीने. दर्शक जाऊन पण स्कोर करते. धमीचा जो पाठला करायचा आहे आणि त्या प्रकारचा खेळ दाखवण्याचा इरादा पतोजीने विस्फोट करता आलेला नाहीये. टीमचे दर्शक जाऊन पण स्कोर काढते 14-14. 1.3 बॉलचा खेळ समाप्त. मिलिटरी पॉपचे सेटअप म्हणजेच काय तो 2 फिल्डर रिंगणाचा बाहेर. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड विकेट मध्ये फिल्डर्स युवराज धवणेकर पुणे एकदा बोलत यार. ओहो प्लेसमेंटच्या साईने बॉलर रोखून धरलं. इथे सुद्धा चान्स घेता आलेला नाहीये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जयच्या पूर्णपणे इथे अगदी त्याच्या बॅटमधून बॉल आणि बॅटचा जो कॉन्टॅक्ट पाहिजे तो पुन्हा एकदा व्यवस्थित झालेला नाहीये. एक वेळ असं वाटलं की रिव्हर्स खेळले पण त्यानंतर शेवटच्या टोकापर्यंत निर्णय जो घेतला आणि बॉलला हलक्याने ते स्टॉप केलं जाईल. पुढे एकदा बोलू तयार. याडी फुलटो बॉल ऑप्शनला प्रहार गॅप द बॉल जैल जय माछीच्या बॅटमधून दमदार ताबडतोब चौकार. खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकामध्ये जाऊन पोहोचते. ज्या प्रकारे धावींचा पाठला करायचा आहे एक मोठं लक्ष आणि मोठ्या लक्ष्याचा पाठला करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला धावींचा जो मत स्कोर कार्ड जो आहे तो मेंटेन ठेवावा लागेल. म्हणजे काय तर 12ची सरासरी पाहिजे अन्यथा दबाव बनू शकतो. तो प्रयत्न सध्या केला जातो. प्रिन्स पुणे बॉलिंग ट्रॅकमध्ये. हा बॉल हलक्याने कापलाय. डीपमध्ये फिल्डर सध्या त्याच्यासाठी आहे कारण की शॉर्ट लेंथ होती जसा बॉल ठेवला आणि स्वीपर कुवरमध्ये डीपमध्ये फिल्डर तैनात बॉलर कव्हर करतील. एक धाव घेण्याचा प्रयत्न एकच सिंगल इथं प्राप्त केली जाते. सामन्यात ज्या प्रकारे आपण पाहतो थोडंसं स्लो गतीने चाललं पण धमेचं ज्या प्रकारे एक मोठं टार्गेट आहे त्या मोठ्या टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे मात्र तितकंच मोठं कर्तव्य जे आहे ते पार करावं लागेल. बॉलिंग टॅक्टी पुन्हा एकदा बोलत यार. ऑन साइडला यानी जागा बनवत असताना फ्लॅट बॅटेड वडी शॉट क्या बात है. येतो जाण्याचा पॅटर्न शॉट षटकार. प्रयत्न बॉल पोहोचतील तो एकच धाव इथे प्राप्त केली जाते. समजदारी सध्या दाखवली जाते. 75 इथे लेग बायच्या रूपाने एक धाव इथे जी आहे ते ऍड केली जाईल. धावीचा पाठला करण्यासाठी तितकंच मोठं सिंहाचं कार्य पाहिजे आणि डोक्यावरती बर्फ पाहिजे जेव्हा मोठ्या आकड्याचा जेव्हा आपण पाठला करतो कारण की फुल माइंड आणि पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करणं तितकंच जबरदस्त नक्कीच राहतं. ती बॅटिंग केली जाते जाण्याच्या मार्फत त्याच्या बॅट म्हणून चांगली बॅटिंग पाहायला मिळते. फुल लेनचा बोलता हलक्याने ऑन साईडला ऑन ड्राईव्ह फिल्डर सध्या डीपमध्ये बॉल पोहोचतील. एक धाव इथं प्राप्त केली जाते म्हणजेच काय तर पुन्हा एकदा चांगली सुरुवात केली जाते. कुठे ना कुठे धावा सुद्धा ज्या आहेत त्या मार्गक्रमण तर केल्या जातं परंतु
फायटिंग स्पिरिट पाहिजे, काउंटर अटॅक पाहिजे, एखादे मोठे षटकार मोठे फटके पाहिजेत. पण सध्या तरी समाजाचे क्रिकेट सध्या खेळलं जातं. कुणाल या सरळ बॅटने फटका चांगला उंचला फटका तर डीप मध्ये पिढ्यात येणार त्या बॉलला पुन्हा एकदा कव्हर करतील एकच सिंगल. या टीम मध्ये आतापर्यंत डग आउट मध्ये तितकाच एक बॅटिंग लाईन अप स्ट्रॉंग आहे. बने अजूनही डग आउट मध्ये आहे. कुणाल मागचे आहे म्हणजेच काय तर इथून जर चांगला 50-60 धावसंख्येपर्यंत एक चांगला माइलस्टोन स्टेल केला तर कदाचित 122चा जो पाठला करायचा त्या धामेपर्यंत सहजरित्या ह्या संघ पोहोचू शकतो. तो प्रयत्न सध्या करत असणार दोन्ही धुरंधर मैदान के अंदर. बॉल कट्टर केलाय, गॅपमधून बॉलला मागे केलाय, सध्या बॉल पर्यंत पोहोचतील. 2 घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि जोपर्यंत बॉलला कलेक्ट करतील तोपर्यंत 2 धावा. तिसरी धावी ते प्राप्त होईल का? 2 धावी तर पुढे एकदा सॅटिस्फाय. या सिंगलच्या मदत मात्र डबलच्या मदतीने धाव संख्या जॉम्पमध्ये स्कोर काढते. ओव्हरची ते समाप्ती 3 ओव्हर 31. वाहनधारक आपण लक्षात घ्या, तिथून त्या बाईक आपण लगेचच इथून रिमूव्ह करायचं आहे. लगेच आपण ते कबड्डीचं ग्राउंड जे आहे त्याचं मार्किंग करणार आहोत, तर लगेच तिथून गाड्या रिमूव्ह आपण करायची विनंती आपल्याला असेल. थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर काढते 31. बॉलिंग टाकते पुन्हा एकदा बोलत यार या दिशेने बॅटने फटका जबरदस्त पण टायमिंग थोडंसं फसलं डीप दे. प्रिन्स बॉल पर्यंत पोहोचतील. एकच धावी तर प्राप्त केली जाते. चांगली फिडिंग एकच धावीच्या वरती पुन्हा एकदा सॅटिस्फाय. धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर काढते या सिंगाच्या मदतीने 32. बॉल कोणाच आणलेले बॉल कोणाच आणलेले बॉल हलक्याने पुणे डाऊन सलग फटका केल्यापासून धावा ज्या आहेत त्या जे अजूनही जरपर्यंत चान्स घेत नाहीये. एखाद्या बॉलरवरती काउंटर अटॅक करणे गरजेचं राहील. अन्यथा ज्या प्रकारे आपण पाहतो की प्रिन्स वॉरियर्स सध्या वरचढ होत चाललंय, धावा देत नाहीयेत, म्हणजेच काय तर दबाव वाढत चाललाय सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. आस्किंग रन रेट मोठा नाहीये, परंतु त्याच्यासाठी एक मोठी बाउंड्रीज पाहिजे. या प्रकारचे डॉट बॉल आले, सिंगल आले तर दबाव आणखीन वाढू शकतो. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील मोठे फटके मारण्याचा. अन्यथा प्रिन्स वॉरियर्स सध्या वर्चस्व गाजवत असताना, कारण की 3.3 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर काढते 32. 12 बॉलमध्ये 13 धावती जय माची आणि ज्याने धूम आतापर्यंत 9 बॉलमध्ये 18. ओहो रिवर्स अटेम्प्ट तर केलाय, फटका चांगला आहे आणि इथे बॉल सीमा पार. इट्स जोराती बॉलला पाठवलं मैदानाच्या पार. आज षटकार येईल. या षटकारच्या मदतीने धावसंख्या जाऊन स्कोर काढते. धावीच्या आतापर्यंत अगदी इन्व्हेस्टमेंट केली जाते. 38 धावीपर्यंत पोहोचतो हा संघ आतापर्यंत. लक्ष सुद्धा मोठा आहे, मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा आणि त्याच्यासाठी चांगली दर्जेदार बॅटिंग पाहिजे. चला घाई करायची आहे. प्रिन्स वॉरियर्स पुन्हा एकदा बोलत यार. ओहो प्लेसमेंट साईने ऑनसला ढकलण्याचा प्रयत्न फिरत तैनात आहे. बॉलला कव्हर करतील तोपर्यंत धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न नाहीये. राकेश आतापर्यंत तितकी चांगली बॉलिंग करत असताना शेवटचा बॉल या षटकातील ओव्हर नंबर 5 सेकंड मार्गस्थ धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर काढते 38. अफलातून कामगिरी सध्या पाहायला मिळते. धावसंख्या फलकाते पुढे एकदा बॉल तयार
अल्बे बॅटने हौसला स्विंग तर केलाय, गॅप रे चाललाय, डीप रे फिल्डर नाही गे, बॉल वन बॉस मिड विकेटच्या पलीकडे आणखी एक दमदार 4 रन्स. सोडला जातो म्हणजे काय तर चांगला सध्या उंचीचा आणि खांद्याचा वापर केला जातो. पुढे डपवलं ते यार. अल्बे बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, ओन्सला टर्न तर केला, पिटर्सच्या बिगाने बॉलपर्यंत पोहोचली, 2 घेण्याचा प्रयत्न पण दुसरा मिळणार नाहीये. चांगली इथे फिटिंग युवराजच्या मार्फत बॉला कलेक्शन करते, तर एकच धाव इथे प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पण स्कोर कार्ड वरती 43-43. धावेचे इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, धावेची जी मात्र उत्क्रांती घ्यायच्या आहे, त्याच्यासाठी बॅटिंग दर्जेदार पाहिजे. तो प्रयत्न सातत्याने केला जातो, पण टायमिंग जे आहे ते टायमिंग होत नाहीये. जय माची आतापर्यंत चांगली बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून अर्धशतक येतात, तर आदरणीय गुड्डू सहा यांच्याकडून 5 रुपयाचा कॅश प्राईज त्यांच्यासाठी आहे. 15 बॉलमध्ये 23 धावे सध्या नॉट आउट खेळत असताना चांगला स्टार्टर घेतलाय. अर्धशतकामध्ये पुन्हा एकदा परिवर्तन केलं जाईल का, पण लक्षापर्यंत पोहोचायचं आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा राऊंड विकेट. हा बॉल कट केला, बॉल मागे चालला, थर्मॅनला डीप फिल्डर बॉलचा पाठला करत असताना बॉल पोहोचतील, बॉल मागे चालला आणि इथे सुद्धा बॉल आतमध्ये ढकललाय. तो 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि इथे 3 धावा प्राप्त होतील. पंच 3. अंपायर रन कितना 3, तर 3 धावा इथे प्राप्त होतील. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन मध्ये स्कोर कार्ड 46. 46 धावसंख्या फलकात. आतापर्यंत तितका चांगला खेळ दाखवण्याचा इरादा तो बरोबर मग जी मात्र सरासरी पाहिजे, त्यामध्ये मोठे फटके पाहिजेत. अल्बे बॅटने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट केला जाईल. येतो डॉटची समाप्ती. लेंथ अँड लाईन याची कृत्यवरती सध्या भर दिला जातो, पण इथून आक्रमकतेने बॉलिंग करणं गरजेचं राहील आणि त्या प्रयत्न सध्या आहेत. परंतु पाहूया अल्बे बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खेळ जाण्या धुमची विकेट. पहिला धक्का सध्या बॅटिंग टीमसाठी. डीजे अजित वॉरियर्स या टीमसाठी फलंदाज यावेळी बॅक टू दी पॅलियन बाद. सिक्स 46 सामना जिंकण्यासाठी 31 बॉलमध्ये 76 76 धावेची आवश्यकता. अजूनही सामन्यामध्ये फाईट तर आहे, तो फायटिंग गेनिंग पाहिजे, त्यासाठी तसा आक्रमक खेळ पाहिजे. तो आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न कुठल्याच बॅटरने केलेला नाहीये, पण हे डबल होते यार.
सरळ बॅटिंग करण्याचा प्रयत्न टोपीत घेत बॉल बेस चला फिल्डर नाही सेफ झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल एकच धाव प्राप्त केली जाते या सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपते स्कोर कार्डवरती 47-47 आणि होते षटकाची समाप्ती ड्रिंक ब्रेक नाहीये कंटिन्यू सामना स्टार्ट ठेवायचा आहे आतापर्यंत 5 ओव्हरचा खेळ समाप्त 47-47 डीजे पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपते स्कोर कार्ड ते 47 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी 75 म्हणजे मागचा षटक फक्त 5 धावा आल्यात बॉलिंग ट्रॅक ते पुन्हा एकदा जेस प्रत्येक बॅटरकडून अपेक्षा होती पण त्या अपेक्षा अगदी पूर्ण करता आलेला नाही डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न हॉस्टा फटका चांगला डीपमधून फिल्डर बेगाने बॉलपर्यंत पोहोचतील एकच धाव प्राप्त केली जाते सिंगल डबल जास्त काही इफेक्ट पडणार नाही मोठे फटकेच पाहिजेत अन्यथा हा सामना ज्या प्रकारे चाललाय प्रिन्स वॉरियर्स या टीमकडे ज्या प्रकारे कालचे 2 दिवस आपण पाहिले कालच्या 2 दिवसांमध्ये आक्रमक खेळ नक्कीच पाहिला त्या आक्रमकतेने खेळ दाखवला तर सामन्यात अगदी रंग जो आहे तो भंग होऊ शकतो दुसऱ्या बाजूने तर रंगवतदार बॅटिंग पाहिजे त्याच्यासाठी आक्रमक फलंदाजी पाहिजे जे इथे काम करू शकतो सरळ बॅटने गॅपमध्ये बॉल अडकले डीपमध्ये फिल्डर राकेश बॉलपर्यंत पोहोचतील बॉलच्या फ्रेममध्ये चांगली फिल्डिंग त्यांच्या मार्फत एकच धाव इथे प्राप्त केली जाते या सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपते स्कोर काढते धावीचा पाठलाग करत असताना अजूनही लक्ष वाढत चाले आणखी धाबा येत नाहीत मोठे फटके येत नाही 2-3 मोठे फटके आले तर मला ते बरोबरी होऊ शकते तो प्रयत्न करावा लागेल रवी सध्या आहे रवी गिरी बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा तयार पुढचा बॉल पुलेलेंचा बोलता ऑप्शन हलक्या त्याने बोला टायमिंगच्या जोरावरती अगदी ढकलले एकच सिंगल प्राप्त केली जाते सिंगल डबलने जास्त काही इथे फरक पडणार नाही प्रिन्स वॉरियर्स कारण की इथे धावा सेट केले झाल्यात आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी ज्या प्रकारे आक्रमकतेने बॅटिंग करायचं आहे सिंगल डबल आल्या तर सातत्याने दबाव जो आहे तो आपल्या बाजूवरती येईल म्हणजेच काय तर डीजे अजित वॉरियर्स ज्या प्रकारे सिंगल डबलवरती आतापर्यंत कॉन्सन्ट्रेट आहेत म्हणजेच काय तर मोठे फटके पाहिजेत समोर पुन्हा एकदा जय माछी ओहो साईडला फटका तर खेळला पण फिल्डर वेगाने बॉलमध्ये फिल्डिंग पहा यावेळी जयच्या मार्फत अगदी स्वतःला सर्वस्व देत असणं आपल्या टीमसाठी एखाद्या टीमची जर्सी जेव्हा आपण परिधान करतो तेव्हा आपल्याला त्याचं सर्व आहे ते देणं भाग आहे आणि ते सध्या कामगिरी जयच्या मार्फत पाहायला मिळते 100% एफर्ट यालाच म्हटलं जातं कारण की मेहनतीचा भाग हा 100% असतो आणि ज्या प्रकारे आपण पाहतो नशिबाचा भाग हा फक्त 0% म्हणजेच काय तर मेहनत घेतली जाते सध्या या इनिंगमध्ये पुन्हा एकदा पुढचा बॉल अल्बे बॅटने स्लोवर वनचा वापर बॅकअप द लेंथने बॉलला डिलिव्हर करत असा बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाहीये जसा टप्पा पडला विकेट किपरच्या हातामध्ये जाईल आणि आणखी एक दोनपची समाप्ती अशा प्रकारचे बॉल आले तर सातत्याने दबाव वाढतो आणि इथे सुद्धा तेच पाहायला मिळते कारण की टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकातील 51 शेवटचा बॉल या षटकातील ओव्हर नंबर 6 बॉल पुन्हा एकदा तयार हेलिकॉप्टर स्टाईलने उडवायचा होता बॉल बॅटवरती सहजपणे टायमिंग झालेला नाहीये मागे चलत बॅकअप तितकंच चांगलं सध्या आहे बॉलला फिरकत येतो पण एकच धाव प्राप्त केली जाते सिंगलच्या मदतीने होते षटकाची समाप्ती टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्डची 52 6 ओव्हर कंप्लीट 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे आता या मॅच मध्ये 24 बॉल 70 धावांची आवश्यकता डीजे कमा थँक्यू डीजे 24 बॉल आणि 70 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 52 52 सरळ बॅटने याडी फटका चांगला आहे आणि टायमिंग लाजबाब
बी मिसाल सिक्सर. ची सध्या बॅटिंग केली जाते. या षटकाच्या मदतीने धावसंख्या जॉम्पमध्ये फलकाते 58 58 धावसंख्या फलकाची सध्या पाहायला मिळेल. अजूनही सामना थोडंसं मला टीम बॅलन्स बनवू शकतो. त्यासाठी आक्रमक फलंदाजी पाहिजे. चला घाई करायचे मला वाटतं सातत्याने त्याच आपण गोष्टी वर्तवतो. त्यासाठी प्रत्येक टीमला मी विनंती करतो की जास्तीत जास्त फास्ट क्रिकेट दाखवा. क्रिकेट ही नियमात आणि वेळेत खेळलं जातं. त्यासाठी नियमाची अगदी नियमावली आहे. अन्यथा आपल्याला पुढच्या सामन्यापासून टायमर आता सेट करावा लागेल. बॉलिंग तर पुन्हा डबल तयार. ओहो श्रेय बॅटने फटका पुन्हा एकदा फसला पण हा बॉल जाईल विकेट किपरच्या मागे. आणखी एक 4 धावा चौकार. साडे 16 गतीने धावा ज्या आहेत त्या फलकात जोडणं गरजेचं राहील. कारण की 22 बॉल आणि 60 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 122 धावेचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी. आणि त्या धावेचा पाठलाग करत असताना आता स्लो गतीने धावसंख्या फलकात जोडली जाते. काउंटर अटॅक झाला तर लक्ष्यापर्यंत पोहोचू शकते. तो प्रयत्न सध्या सातत्याने करावा लागेल. बॉलिंग टॅक्टिस पुन्हा एकदा बॉलिंग एवढाच पुन्हा एकदा मला वाटतं चान्स घेतो. बॉल ऑप्शनला हवे तर खेळला डीपने फिल्डर आहे. बॉलला पुन्हा एकदा वळण घेत असताना बॉल सीमारेषा पार जाण्याचा अगदी प्रयत्न केला पण बॉलला पुन्हा एकदा आतमध्ये ढकलले तो 2 बघण्याचा प्रयत्न. आणि इथे तिसरी धावे ते कंप्लीट केली जाईल. 3 धावे ते प्राप्त केल्या जातील. रनिंग बिटन विकेट तितकी चांगली इथे पाहायला मिळते. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कधी धावा आहेत फलकात आता
65 अजून 21 बॉल आणि 57 धाबीची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी चांगली सुरुवात सध्या करावी लागेल. इथून सुद्धा धाबीचा पाठलाग होऊ शकतो. जय माचीला आता काउंटर अटॅक सेन्सिबल क्रिकेट आता सोडावं लागेल. काउंटर अटॅक आता करावं लागेल या इनिंग मध्ये. ओहो रिवर्स अटेम्प्ट, परफेक्ट टाइमिंग, परफेक्ट बॅलन्स, मिशन सक्सेसफुल, मिशन पॉसिबल, इट्स आउट ऑफ द पार्क, बिगी सिक्सर. दोन बॉल शेवटचे शिल्लक आहेत या षटकातील. धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर करते 71. 71 धावसंख्या फलकातील 6.4 बॉलचा आता खेळ समाप्त. पुणे बॉलिंग ट्रॅक होती. पुढचा बॉल ओहो प्लेसमेंटचे साइन ऑनला पुणे ऑन ड्राईव्ह फटका चांगला आहे. गॅपमध्ये बॉल चाललाय. जोपर्यंत बॉलमध्ये पोहोचतील दोन वागण्याचा प्रयत्न आहे आणि दोन धावा इथे इझिली कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग सुद्धा पाहायला मिळते. दोन धावा प्राप्त केल्यानंतर तितक्याच जबरदस्त अगदी चपळाईने ते दोन धावा प्राप्त आणि दोन धावेच्या मदतीने धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर काढते. धाबा आहेत फलकातील 73. 73 शेवटचा बॉल या षटकातील. पण तो कमबॅक केलाय असं म्हणायला हरकत नाहीये. फायटिंग सध्या दिलेला आहे टीम प्रिन्स वॉरियर्सच्या विरुद्ध. पण तो हवेत खेळण्याचा प्रयत्न पण टायमिंग ते जुळलेला नाहीये. बॉल मागे चालला पण फिल्डर तितक्याच वेगाने ते झपराई टाकेल तो अनक्रिक बॉल डॉट. ओव्हरची समाप्ती. हा सामना जिंकण्यासाठी आता बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. अजूनही जर पाहिलं तर 18 आणि 122 धावेचा पाठलाग करण्यासाठी धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. 49 18 बॉल 49 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. डीजे अजित वॉरियर्स डीजे चला घाई करायची विनंती असेल. शिल्लक आहे 18 बॉल 49 आणि बॅटिंग पॉवर प्ले चा इशारा सध्या केलेला आहे. कंपल्सरी आता बॅटिंग पॉवर प्ले घ्यावं लागेल. 3 फिल्डर रिंगणाच्या बाहेर तुम्हाला सेट करायचे आहेत. लक्षात घ्या टीम प्रिन्स वॉरियर्स. अठरा बॉल 49 49 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पण जोपर्यंत आहे दोन धुरंधर तोपर्यंत मॅच मध्ये काही होऊ शकतं. बॉलिंग टाकते पण एकदा अश्विन हेलीकॉप्टर स्टाइल ने फटका काय कमाचा. हेलीकॉप्टर लैंड किया पब्लिक के बीच में. वन बाउंस बॉल सीमा पार 4 रन चौकार. सेव्हन्टी 77 धावसंख्या फलकाते. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर काढते 77 77 45 45 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. हा बॉल पुटस आहे. बॉल हवेत चला अनिल सध्या बॉल पोहोचेल का. बॉल कॅरी करण्याचा प्रयत्न आणि काय झेल. वन ऑफ द बेस्ट टूर्नामेंट इन दिस कॅच ऑफ द टूर्नामेंट आणि कॅच ऑफ द डे. व्हाट अ कॅच.
काय कमाचा झेल इथे पकडला रिले कॅच बॉडी त्यानंतर ढासाडे पडतो त्यानंतर ज्याच ॲक्शनमध्ये बॉलला फेकला आणि काही युवराजने कॅच बघा पकडला धावसंख्या जॉबमध्ये स्कोर काठी 77 77 धावसंख्या फलकाटी पण इथं बोलत तयार सर बॅटे पटकाचा चांगला खेळा घ्या पण बॉल मागे चला पीटर बॉल पर्यंत पोहोचतील बॉल मागे चला पण अनिल आतापर्यंत मजबूत भिंत आहे बॉलला कव्हर करतील तोपर्यंत 2 धावा प्राप्त केल्या जातील चांगली रनिंग पीटर विकेट 2 धावा प्राप्त होतील या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जॉबमध्ये स्कोर कार्ड 79 19 धावेचा पाठलाग करण्यासाठी अजूनही 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये 43 43 धावेची आवश्यकता आहे 15 बॉल 43 आजचे सामने मला वाटते हाय व्होल्टेज आहेत कमाचे सामने सध्या रंगत असताना या UPLच्या मैदानावरती याने ऑन साइडला आला कुणाल बहरात त्याच्या बॅटमधून बॉल जाईल जंगलात षटकार जोडी मैदानात आहेत आणि 2 बंधूंना पुन्हा एकदा सामना जिंकायचा असेल तर जबरदस्त बॅटिंग करावी लागेल इंटेंट सध्या करावं लागेल बडे मिया और छोटे मिया परंतु तितके चांगली कामगिरी पाहायला मिळते 21 बॉल मध्ये 36 धावे सध्या आहे गुड्डू शाह यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आहे अर्धशतकासाठी आतापर्यंत 21 बॉल 36 धावसंख्या जाऊन पोहोचते 85 या मॅचला जिंकण्यासाठी 14 बॉल 37 ओन्सला प्रहार केला डीपने फिरणार इथे सुद्धा नाहीये हा बॉल सुद्धा जाईल सीमा पार कुणाच्या बॅटमधून आर्करेक दमदार चौका हे 89 स्कोर करतील धावसंख्या 13 बॉल 33 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी शेवटचा बॉल या षटकातील बॉल पण नाही देत यार हेलिकॉप्टर स्टाईलने ओन्सला फटकार चांगला आहे गॅपमध्ये बॉल चालला डीपमध्ये फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील 2 धावा घेण्याचा प्रयत्न पण दुसरी धाव इथे मिळणार नाहीये एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल आता शेवटचे 12 बॉल शिल्लक राहिले टीमची धावसंख्या जॉबमध्ये स्कोर कार्ड होती 90 म्हणजे काय तर 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये टीम प्रिन्स वॉरियर्सच्या विरुद्ध खेळत असताना 12 बॉल 32 32 धावेची आवश्यकता डीजे अजित वॉरियर्स 12 बॉल 32 32 धावेची आवश्यकता आहे डीजे बॅटिंग सध्या केली जाते या मॅचचं समीकरण 12 बॉल 32 32 धावेची आवश्यकता कुणाल माछी आणि दुसऱ्या बाजूने बडे मिया और छोटे मिया जय माछी सध्या बॅटिंग करत असताना जयची तितकी चांगली फाईट आतापर्यंत पाहायला मिळते पण फाईट देण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या टीमला वाचवण्यासाठी बूस्टरची आवश्यकता आहे बोलत यार राकेश ओहो हेलिकॉप्टर स्टाईलने फटका घेण्याचा प्रयत्न बॉल मागे चला बॉल पर्यंत पोहोचले तोपर्यंत 2 धावा घेणे 1 धाव घेण्याचा प्रयत्न आहे नाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न नाहीये बॉलला पुन्हा इथे सेव्ह केला जाईल तो इथे डॉट पची समाप्ती एक मोठा फटका पाहिजे तो प्रयत्न सध्या केला जातो हेलिकॉप्टर मॅन सध्या आहे फलंदाजी करण्यासाठी ज्या प्रकारे आपण पाहतो कुणाल नेहमीच मनगटाचा वापर करतो मनगट ताकद जबरदस्त आहे आणि हेलिकॉप्टरचा परफेक्ट बॅटर सध्या पाहायला मिळेल कुणाल माछी त्याच्या बॅटमधून पुन्हा एकदा जबरदस्त पॉवर हिटिंग बॅटिंग होईल का सोबत पुन्हा एकदा राकेश तयार पुढचा बॉल ओव्हर द विकेट ओहो सर बॅटने काय कमाचा फटका हा वज्र टोला बीम टोला आणि बॉल मध्ये बाहेर गेला षटकार
पोस्टरची आवश्यकता आहे. टीमचा आता ऍक्सिडेंट झालेला आहे आणि इथे आता ॲम्ब्युलन्सची आवश्यकता आहे. त्या ॲम्ब्युलन्सची पुन्हा एकदा भूमिका बजावेल का, कारण की बॅटिंग करण्यासाठी अजूनही 26 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. वर मॅच UPL आपण पाहत आहे. उद्वा प्रीमियर लीगचा हा दैदीप्यमान सोहळा रंगत असला आपल्या समोर. पाहूया इथे धावेंची आवश्यकता आहे 26. चला गायकडाची टीम एक सामना अजूनही आपल्याला खेळवायचा आहे. विनंती असेल की जास्तीत जास्त आपण कोऑपरेट करा. काय कमालचा सामना आजच्या दिवसातील पाहायला मिळालेत. हा सुद्धा थ्रिलरचा आहे, हा सुद्धा सुपर हिट सामना आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार होईल. समोर नवीन बॅटर बनी पॉवर हिटर बॅटर आहे या पोझिशन मध्ये आणि या नंबरवरती नेहमीच बनीचा अगदी तडाखा असतो. पुन्हा एकदा तडाखा द्यावा लागेल. आपल्या नावाचा जलमा. बॉलर तयार. ओहो सर बॅटने पटकाचा चांगला डीपने फिट सध्या आहे. बॉल पर्यंत पोहोचतील चांगली जैस पुन्हा एकदा बॅक करत असताना एका सिंगल इथे प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने 10 सिंगल जाऊन पोहोचतोय स्कोर कार्ड वरती 97. लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही धावेची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये धावेची आवश्यकता 25 धावेची आवश्यकता. 8 बॉल 25. आर-पारची लढाई आणि या आर-पारच्या लढाईमध्ये आपल्या नावाचा झेंडा इथे लहरवायचा आहे. पाहूया कुठला संघ इथे विजयाचा अगदी मोहर उमटवेल. सरपड़ोसी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है बाजू ये कातिल में कितना दम है. अजूनही सामना जिंकण्यासाठी 8 बॉल 25. ओहो सरे बॅटने पटकाचा चांगला केला. गॅप मध्ये बॉल चाललाय, ट्रॅव्हल होतोय बिटवीन द गॅप आणि हा बॉल जोपर्यंत कव्हर करतील चांगली फिनिशिंग पाहायला मिळते. 2 धावा प्राप्त होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा प्राप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 99 आणि 3 गडी गमावलेत. 7 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. शेवटचा बॉल ते एक मोठा फटका पाहिजे, पण राकेशच्या विरुद्ध अटॅक करणं म्हणजेच कठीण तर आहे. 7 बॉल 23 हे मॅचचं समीकरण. शेवटचा बॉल या षटकातील. बॉल तयार. ओहो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय काय ते, परंतु मला वाटते बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही. आता शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावेची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी 23 धावेची आवश्यकता. 6 बॉल 23. डीजे अगदी तग धरून आहे. बनीला तितका चांगला खेळ करावा लागेल. बनीच्या बॅट पण अपेक्षा आहे की तो हा सामना फिनिश करू शकतो. त्याच्याकडे मॅच्युरिटी तर भरपूर आहे, पण त्या मॅच्युरिटीने क्रिकेट खेळणं तितकंच जबरदस्त होईल का. बॉल तयार. शेवटचे षटक युवराज. पहिला बॉल हवेत खेळला, डीपने फिरत तैनात आहे आणि चुकी होणार नाहीये. चांगला झेल इथे पकडला आणि इथे बन्नीचे खेळ समाप्त. धक्का या मॅच मध्ये आणखी एक झटका. पाच बॉल मध्ये 23 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. रिक्वायर्ड रन रेट ज्या प्रकारे आपण पाहतो आता पर ओव्हर मागचा विचार केला तर गती चांगली आणि मोठी पाहिजे. ओहो पहिलाच बॉल पडल्यानंतर वेगवान बॉल प्रचंड वेग इथे प्राप्त केला जाते. पहिल्या बॉलला डॉट बॉल धाव इथे मिळणार नाहीये. 23 बॉल मध्ये आतापर्यंत 38 धावेपर्यंत पोहोचला. बॅटिंग करत असताना डीजे अजित वॉरियर्स फलंदाजी सध्या पाहायला मिळते. फलंदाज जय माछी. पण इथं पुढचा बॉल
बॉल पाहावं लागेल. इथे सुद्धा पडल्यानंतर इथे पंचाने फिंगर अप केले म्हणजेच काय तर जय माचीची खेळी ते समाप्त होईल. धक्का या मॅच मध्ये बिग विकेट आणखी एक धक्का. अरविंद साहा गंधर्व माझी हा बॉल कट करण्याचा प्रयत्न पंच वेळी दर्शवतील वाईट चेकून अतिरिक्त धावसंख्या आणि मला वाटते जय माची यांच्या खेळीसाठी 500 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. आदरणीय अरविंद सहा साहेब यांच्याकडून हे पारितोषिक 500 रुपयाचे इथे आमचे अमुक समालोचन कक्षामध्ये आहे. आपण नंतर कलेक्ट करा. ओहो दुसऱ्या बॅटने खेळ गोल करण्याचा प्रयत्न समोर बॉल आणि त्याच्यावरती अगदी तीक्ष्ण बाण जेल बॉल पार षटकार. सामना त्यांचा होता आणि चौथ्या मॅच मध्ये सध्या पराभव अगदी छायेमध्ये वावरत आहेत. आता शेवटचा बॉल शिल्लक राहिलेला आहे. 105 धावा फलकात 5 विकेट गमावलेत. पाहूया हा सामना जो आहे तो आपल्या नावात सध्या घेऊन येत असताना टीम डीजे अजित वॉरियर्सच्या विरुद्ध प्रिन्स वॉरियर्स.